नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्कूटी शिकताय ना? तर मे महिना चालू आहे, सुट्टीचे दिवस चालू आहेत. तर दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे मैत्रिणींनो आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे. तर मैत्रिणींनो, सरळ गाडी चालवता येते पण टर्न घेता येत नाही. तर हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी आरती आपले शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर व्हिडिओ अगदी यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. का तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मला जर तुमच्या स्पीडवरती जर कंट्रोल नसेल किंवा तुम्हाला जर टर्न घ्यायला जर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही अशी गोल राऊंडची प्रॅक्टिस केली पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला टर्न घ्यायचं आहे अशा ठिकाणी तुम्ही तुमचं नॉर्मली स्पीड कमी करायचं आहे आणि ब्रेक प्रेस करत करत पाठीमागचा ब्रेक प्रेस करत करत तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. टर्न घेत असताना पाय बेसमेंटवरती असणं काहीही गरजेचं नाही. पाय जरी खाली असतील तरी चालणार आहे, पण टर्न तुम्हाला व्यवस्थित घेता आला पाहिजे. अशी टर्न घ्यायची जर प्रॅक्टिस केली ना मैत्रिणींनो, छान प्रकारे तुम्हाला तुमच्या स्पीडवरती सुद्धा कंट्रोल येतं आणि तुम्ही छान प्रकारे तुम्हाला टर्नसुद्धा घेता येतात. तर त्यासाठी असं ग्राउंड जर मोकळं असेल तर छानच आहे आणि जर नसेल तर छोट्यातला छोटासुद्धा तुम्ही गोल राऊंड तुम्ही घेऊ शकता आणि घेता आलाच पाहिजे. तर तुम्ही छान प्रकारे गाडी वळवू शकणार आहे, टर्न घेऊ शकणार आहे. तर हे बघा, ह्या अश्विनी मॅडम आहेत. तर छान प्रकारे असं मोठा असा टर्न त्या घेत आहेत. तुमचं स्पीड जे आहे ते एकसारखं असायला पाहिजे. एक्सेलेटर कमी जास्त अजिबात करायचा नाही टर्न घेत असताना. फक्त जे स्पीड आहे तुमचं, जे रेग्युलर स्पीड तुम्ही कसं असतं थोडंसं फास्ट असतं, पण जिथे जिथे तुम्हाला टर्न घ्यायचा आहे अशा ठिकाणी तुम्ही नॉर्मली स्पीड पाठीमागूनच कमी करायचं आहे आणि ब्रेक प्रेस करत करत टर्न घ्यायचा आहे. आता थोडंसं इथं खडबडीत जागा असल्यामुळे थोडंसं इनबॅलन्स होतं आहे, पण ज्यावेळेस रोडवरती वगैरे चालवत असतो त्यावेळेस कंटिन्यू एकसारखी गाडी चालवायची आहे आणि छान प्रकारे असा गोल राऊंडची प्रॅक्टिस करायची आहे मैत्रिणींनो. तर तुम्हीसुद्धा अजिबात वेळ घालवू नका. स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका. जिथे जिथे तुम्हाला टर्न घ्यायचा आहे तिथे तिथे तुम्ही नॉर्मली स्पीड कमी करायचं आहे आणि ब्रेक प्रेस करत करत टर्न घ्यायचा आहे. याच्याने तुम्हाला तुमच्या स्पीडवरती पण कंट्रोल छान प्रकारे येतं मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे गोल राऊंडची प्रॅक्टिस करायची आहे. पाय जमिनीपासून अलगदवरती असतील तरी चालणार आहे. फक्त स्पीड तुमचं नॉर्मल असायला पाहिजे. ब्रेकवरती तुमचा हात असायला हवा. ब्रेक प्रेस करत तुम्हाला जिथे जिथे टर्न घ्यायचं आहे अशा ठिकाणी तुम्ही टर्न घ्यायचा आहे. आणि शक्यतो सकाळचं टायमिंग निवडायचं आहे प्रॅक्टिससाठी, जेणेकरून डिस्टर्ब करायला पण कोणी नसतं, वातावरण पण छान फ्रेश असं असतं. त्यासाठी तुम्ही सकाळचीच प्रॅक्टिस करायला घ्या आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका मैत्रिणींनो. कारण आत्ता सध्या गाडी येणं प्रत्येकीला खूप आणि खूप गरजेचं आहे. सुट्टीचे दिवस चालू आहेत, तर सगळ्यांनी फक्त दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढा. स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका मैत्रिणींनो. हे पाहू शकता मॅडम किती छान टर्न घेत आहेत. थोडंसं एक्सलेटर जो आहे तो कमी जास्त अजिबात करायचा नाही. एकसारखा एक्सलेटर करायचं आहे तुम्हाला. एकसारखं ठेवा मॅडम, एकसारखं एक्सलेटर करा. रेस एकसारखी करा. ब्रेक प्रेस करत टर्न करून घ्या. खूप छान, खूप छान, खूप छान. याच्यानं स्पीडवरती पण कंट्रोल येतं बरं का मैत्रिणींनो. तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी वगैरे जास्त स्पीडमध्ये गाडी चालवून जमते का आपल्याला? अजिबात नाही. तुम्हाला स्पीड देण्याची गरज कुठं असते? मेन रोडला, हायवेला वगैरे अशा ठिकाणी तुम्ही स्पीडनं गाडी चालवू शकता. पण गर्दीच्या ठिकाणी वगैरे कमी स्पीडमध्ये तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करत करत चालवायची असते. त्यासाठी स्पीडवरती कंट्रोल येण्यासाठी अशा प्रकारे गोल राऊंडची थोडीशी प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित टर्न घ्यायला शिका. गाडी वळवता पण आली पाहिजे छान प्रकारे. फक्त सरळ चालून काही उपयोगाचं नसतं. त्यासाठी टर्न्ससुद्धा छान प्रकारे घेता आले पाहिजेत.
तर हे पाहू शकता किती छान अशा मैत्रिणी टर्न घेत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत. उजव्या हाताला पण टर्न घ्यायला शिकायचं आहे, डाव्या हाताला पण टर्न घ्यायला शिकायचं आहे तुम्हाला. दोन्ही बाजूचे टर्न घेता आले पाहिजेत व्यवस्थित असे. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणींना स्कूटी शिकायची असेल तर त्यांनी आपला शिवसृष्टी यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या, कारण मी तिथे 1 ते 4 असे पार्ट बनवलेले आहेत. जे पण मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना ट्रेनिंग देताना शिकवत असते तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ समजतील. व्हिडिओचे 1 ते 4 पार्ट असे नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय. थँक्यू. धन्यवाद.